वीर शहीद जवान यश दिगंबर देशमुख यांच्या पुण्यस्मरणार्थ श्रीमद भागवत कथा व संकीर्तन सप्ताह शुक्रवार दिनांक 19 नोव्हेंबर 2021 ते शुक्रवार 26 नोव्हेंबर 2021. 18-20 व दारिद्र्य ज्याच्या पदरात होतं असा असणारा सवंगडी होता कृष्णाचा. कुणाचा? कृष्णाचा सवंगडी होता. घरामध्ये पत्नी होती सुशीला नावाची. नाव फार सुंदर आहे बरं, सुशीला. सुशीला नावाची पत्नी होती. 4 लेकरं होते. घरामध्ये काही खायला नव्हतं. भिक्षू अर्थात लोकांच्या घरी, ज्याने सांगितलं मी काल बोलून आलो तुम्हाला, माधुगिरी नावाचा एक प्रकार असतो. त्याच प्रकारामध्ये कोणाच्या घरी मागायला जायचं नाही. माय पुढे दिलं ना तरच घ्यायचं, अन्यथा घ्यायचं नाही भाऊ. त्याला व्रत म्हणतात. ते व्रत धारण केलं होतं. हा ब्राह्मण कोणाच्याही घरी जात नव्हता. ते काय आताच्या भिक्षुकांसारखं नव्हतं. कोणाच्याही घरी जायचं, पसरायचं, द्या. नाही नाही नाही. माझे माऊली ज्ञानोबा राय त्याच घरी गेले दादा की ज्या घरी लोक देत होते, पण विसोबा नावाची विचित्र व्यक्ती जीवनामध्ये होते म्हणून ते अन्न लोकांनी मिळू दिलं नाही. तो भाग वेगळा आहे. पण माऊली ज्ञानोबा राय सारखा संयमी माणूस, संयमी व्यक्ती, जगाकरता मागणारा व्यक्ती या विश्वात पाहिला आहे. कोण मागतं हो कोणासाठी? आज जागराचा दिवस आहे माय, आणि आज तुमच्या भागवताचं सार्थक आहे. बस आतापर्यंत लक्षात आलं नसेल ना, चालेल मला. आतापर्यंत कधी ध्यान देऊन ऐकलं नसेल ना, चालेल मला. पण आजची ही कथा घरी घेऊन जा. पुन्हा तुमच्या गावाला कधी मला माहित नाही. लक्षपूर्वक ऐका. मागणी कळाली पाहिजे हो माणसाला, मागणी कळाली पाहिजे. लोकांना नाही मागितलं दादा ह्या व्यक्तीने, ज्याने दिलं ना त्याच घेतलं. लक्षपूर्वक ऐका. आणि जात असताना लोक म्हणायची, सुदाम्या तू कृष्णाचा सखा म्हणवतोस, कृष्णाचा सवंगडी म्हणवतोस, तुझ्या जीवनामध्ये 18-20 दारिद्र्य आहे. काय त्याचा फायदा आहे? आवर्जून सांगावं महाराज, सगळ्या लोकांना सांगावं सुदाम्यानी, आणि लोकांना वर्णन करून सांगावं, बघा मी कृष्णाचा सखा आहे, कृष्णस्य सखा आकर्षित. लोक सांगायची, लोक म्हणायची 18-20 दारिद्र्य रे तुझ्या घरामध्ये, तू काय सांगतो कृष्णाचा सखा आहे. सुशीलेने एक दिवस सांगितलं, मालक घरामध्ये काहीच खायला नाही. आणि पोरं सांगत होती, बाबा काहीतरी खायला द्या, काहीतरी खायला द्या, पण घरामध्ये काहीच खायला नव्हतं. अशी परिस्थिती निर्माण झाल्याच्या नंतर सुशीलला सांगते, मालक तुमचा सखा, तुमचा जवळचा कृष्ण आहे ना, मग त्याच्याकडे का मागत नाही तुम्ही? जा त्याच्याकडे, त्याला सांगा आपलं सुख दुःख. पहिला अभंग झाला इथं, जाऊ देवाची या गावा, देव आणि आपलं सुख दुःख त्याला वर्णन करून सांगा त्या परमात्म्याला, अरे बाबा तुझा मी भक्त आहे, मी तुझ्या नामाशिवाय जगत नाही, उठत नाही, माझं उठणं बसणं कृष्ण नाम चिंतन आहे. का असं माझ्या जीवनामध्ये करतोस कृष्णा? त्याला जाऊन विचारा. देवाला, संताला आणि या देशातल्या महान व्यक्तींना जर आपण निरीक्षण करून पाहिलं ना बाबा, कोणती जगातली व्यक्ती घ्या, तिनं या गरिबीला, या स्थितीला मानलं नाही. निष्ठेला मानलं, स्वधर्माला मानलं, नामचिंतनाला मानलं, महान महात्म्यांनी अभ्यासाला मानलं, मोठ्या मोठ्या लोकांनी निष्ठेला मानलं, श्रद्धेला मानलं. आपल्या लक्षात आले पाहिजे भूमिका. तो सोडत नाही ते नामचिंतन करतोय, फक्त नामचिंतन करतोय सुदामा. काही गरज नाही, घरामध्ये काही आहे का, काही नाही का, काही घेणं देणं नाहीये. एका दिवशीचा प्रसंग आहे. माता सुशीला सांगते, जा परमात्म्याला जाऊन सांगा आपल्याकडे वेळ कमी आहे. धावत्या वेगात आपल्याला सांगेल, महाराज अशी स्थिती, अशी अवस्था आपल्या घरामध्ये जर निर्माण होत असेल, आणि देवाला नैवेद्य दाखवायला जर एखाद्याच्या घरामध्ये एक टायमाचा नैवेद्य जर देवाला दाखवायला त्यांच्या घरात अन्न नसेल, तर देव करो त्यांच्यावर अशी स्थिती येऊ नये. सुदामा ब्राह्मण सांगतो, देवा
दररोज तुला नैवेद्य दाखवायचो मी, आज मला काही नाहीये, तुला काय नैवेद्य दाखवायचा. पाणी घेतलं गिलासभर आणि ते पाणी घेऊन कृष्णाच्या समोर अर्थात भगवान श्रीकृष्णाला समर्पण केल्याशिवाय खात नव्हते ना. कृष्ण अर्पण नमस्तू म्हटलं आणि पोरांनी 4 ग्लास पाणी पिलं, शांत झाली भूक. आम्ही काढलेत महाराज आळंदीमध्ये दिवस. आळंदीमध्ये आम्ही 4 ग्लास पाणी पिलंय बाय आई एका दिवशीला. कारण का? कारण मधुगिरी मिळत नाही. सुदाम्याला ती स्थिती आहे. गावामध्ये लोक न मागता न देणारे फार कमी असतात बाबा. मागितल्याशिवाय न देणारे लोक कमी असतात. व्रत घेतलं होतं, कोणाला मागणार नाही, कोणाकडून मागून घेणार नाही. व्रत घेतलं होतं सुदाम्याने. 5 मिनिटं लक्षपूर्वक ऐका. न मागता सुद्धा लोक काही तुळक देत होती, परंतु न दिल्याच्या नंतर घरात काही नव्हतंच तर काय काहीच ही परिस्थिती होती. ज्या दिवशी आळंदीमध्ये या, कधीतरी आमच्या मठावर या, आमच्या आळंदीमध्ये आलात ना, मी तुम्हाला सांगेल, दाखवेल. ज्या दिवशी मिळत नाही ना माय, त्या दिवशी परिस्थिती अशी होते का त्या दिवशी त्या ज्या पोळ्या असतात ना त्या वाळायला घालायच्या वरती टेरेसवर. मिळालेलं असतं ना ते टेरेसवर वाळायला घालायचं बाबा. आणि ते वाळलं ना का ते जपून ठेवायचं ते सगळं. ज्या दिवशी लोक देत नाही, लोक सांगतात महाराज आमच्या घरी द्यायचं नाही आज, महाराज आमच्या घरी द्यायचं नाही. कुठं सुतूक पडलं आणि द्यायचं नाही म्हटलं की तिथं जाता येत नाही बाबा, जाता येत नसतं. तिथं न जाता येण्यामुळं परिस्थिती निर्माण होते का आता खायचं काय. पोरं 2-2, 3-3 ग्लास पाणी पिऊन दिवस काढतात आणि वाळलेले तुकडे खाली आणतात, पाण्यात भिजू घालतात आणि ते पोरं आळंदीतले तुकडे खातात. ही आळंदीतली सत्य परिस्थिती आहे. आपण या आळंदीत आता समाधी संजीवन सोहळ्याला मी परवा, उद्याच्या काल्याचं कीर्तन संपलं की परवाला मी आळंदीला चाललोय. या माझ्या माऊलीकडे कधीतरी. ती माऊली जगवते हो, तसा कृष्ण जगवायचा महाराज सुदाम्याला. सुदामा, नामचिंतन म्हणजे सर्वस्व. सर्वस्व अन्न आहे ते, भक्ताचं अन्न नामचिंतन. नामचिंतन करायचं, भगवंताचं नामचिंतन करत 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 जीवन जगायचं सुदामा. पण अखेर शेवटी सुशेलेनं सांगितलं, जा त्या देवाकडे सांगा त्याला हे सगळं. निघाला सुदामा, म्हणला जातोच म्हणला सकाळला. सुशेले तू सांगतो ना, तू सांगते ना, तसंच करतो, काही अडचण नाही. मी त्याला भेटायची मला लई इच्छा आहे, जातो. ऐकलं. परत काय काय लक्षात आलं काय माहित नाही. म्हणले जाताना मी माझ्या मित्राच्या घरी चाललोय आणि मित्राच्या घरी काय असं खाली हाताने नसते जात. म्हणले मग काहीतरी न्यावं लागतं. एक आपल्या ताईच्या घरी, आपल्या स्वतःच्या ताईच्या घरी जाताना आपण खाली हाताने जात नाही, बरोबर आहे? माता माऊल्या सांगा मला, बरोबर आहे का नाही? खाली हाताने आपण जात नाही. आणि इकडनं सुद्धा जाताना खाली हाताने जात नाही. आपल्या पालवामध्ये किंवा आपल्या सोबत 2 पोळ्या बांधण्याची प्रथा आहे, द्यायला पाहिजे सोबत. मित्राकडे जाताना खाली हाताने जाऊ नये, नातेवाईकांकडे जाताना खाली हाताने जाऊ नये. आणि एक जो व्यक्ती दुःखी आहे, जो व्यक्ती पीडित आहे, त्याच्याकडे जाताना खाली हात जाऊ नये. अशा प्रकारे मला एक जण काय म्हटला, मला म्हणला महाराज मी आजारी पडायला पाहिजे. याडा आहे का तू? तो म्हणला महाराज आजारी पडलं ना पार्लेचे पुढे घेऊन येतात लोक. ऐका ऐका महाराज, मला सुद्धा थोडीशी टेम्परेचर माझं वाढलं होतं, प्रवास करून करून थोडस वाढलं होतं. सगळ्या गावात बोंब झाली, महाराजाची तब्येत सिरियस आहे, महाराजाची तब्येत सिरियस आहे. सगळे आले, ताप आला होता. आणि मला बघा पार्लेचा पुडा घेऊन 5 रुपयाला. काय ते समोर आल्या आणि समोर आल्याच्या नंतर मला म्हटलं महाराज तब्येत कशी आहे? म्हणजे व्यवस्थित आहे. नाही तुम्हाला ताप आला होता? म्हटलं हो ना आला होता ना. नाही पण कसं चांगलं नाही. मी म्हणला हो ना. नाही म्हणे काल आमचा एक पाहुणा तापीनच गेला. मी म्हणलं हे पहा तुम्ही हो पार्लेचा पुडा घ्या आणि तुम्हीच खा, हो काही म्हणू नका.
अवघड असतं भाऊ. एखाद्या दुखण्याच्या माणसाला पाहायला गेलं काय, या आवलेदी तिथं जाऊन म्हणतात आणि त्या बेडवर बसतात दवाखान्यात आणि मग म्हणतात आमचं ते पाहुणा असं असं झालं, त्याची वाढती ना तब्येत. चांगलं बोलत जा तिथं गेल्याच्या नंतर, फार महत्वाचं आहे हे, फार महत्वाचं आहे. आणि मग ती दुसरी एक मात्र आली, मला म्हणली, मला सगळे माऊली म्हणतात, म्हणले माऊली कसं, म्हणलं छान आहे, व्यवस्थित आहे, ठणठणीत आहे, काहीच अडचण नाही. नाही तुम्हाला ताप, म्हणलं ताप आलता गेला, आता सांगू सांगू मनस्ताप व्हायला लागला, आता विचारू नका. ऐका ऐका, माणसात दुःखी असेल तर त्याच्याकडे खाली हाताने जाऊ नये आणि लक्षपूर्वक ऐका, गावात सप्ताह असेल तर वर्गणी दिल्याशिवाय राहू नये. बस, मागणं कसं असलं पाहिजे ना, हे परमार्थामध्ये वारकरी संप्रदायामध्ये या कळेल तुम्हाला. मागण्याची आश पाहे मुखाकडे. अरे देवाने म्हणलं तुकोबा राहिला, अहो मागा काहीतरी, मागत नाही तुकोबा, मागत नाही. न देता आपल्याला देता आलं पाहिजे, याला फार मोठा पुरुषार्थ म्हणतात. क्या बोलना पडेगा, जोर से बोलना पडेगा. बस, म्हणून आजपासून द्यायला शिका, न मागता द्यायला शिका. काय बोलतोय मी, न मागता द्या. अरे मागून कोणी देत बाबा, मागून कोणी देत, आणि न मागता देण्यामध्ये खरा कृतार्थ आहे. सुदामा निघालेले आहेत कुठे, भगवंताच्या नगरीकडे. हरी सुदामा ब्राह्मण निघाला कुठे, द्वारकेच्या दिशेने, द्वारकेच्या. आणि द्वारकेच्या दिशेने जात असताना हातामध्ये काठी आहे महाराज. काठी टेकवत बाळा शांत बसा, एक 10 मिनिटं, हा बस. काठी टेकवत भगवंताकडे निघाले. जात असताना सुशीलेनं सांगितलं होतं मित्राकडे जाताय ना, सोबत काहीतरी न्या. आणि महाराज धोत्राची गाठ होती ना, गाठ अशी, त्या गाठीमध्ये असे पोहे टाकले, मुष्टीभर पोहे, ते पण दुसऱ्याच्या घरचे आणले होते. माय गरिबी असावी माणसाला, पण एवढी नसावी दादा. 2 वेळेस अन्न खायला असावं आणि देवाला नैवेद्य दाखवण्याची इतपत त्याची ऐपत असावी, एवढं तरी कमीत कमी देवाने द्यावं. पण 18 विश्व दारिद्र्य सांगितलं त्याच्या जेवणामध्ये, 18 विश्व दारिद्र्य. पण त्यातनं सुद्धा त्याने देवाला मुष्टीभर पोहे असे घेतले महाराज. ते वाळलेले चुरा झालेले पोहे असे जवळ बांधले आणि निघाले सुदामा. आणि मजल दर मजल करत त्या द्वारकेपर्यंत आले. द्वारका सोन्याची होती, पत्ता माहिती होता. समोर पाहिलं, सोन्याची नगरी दिसत होती. सोन्याच्या नगरीकडे पाहिलं महाराज, डोळे मोठे मोठे केले सुदामाने आणि म्हणाला, प्रभू दास, माझा कृष्ण एवढा मोठा आहे, मला कोण म्हणताय म्हणले 18 विश्व दारिद्र्य. मोठेपणा असावा लागतो बरं का. एखाद्या मित्राची प्रगती पाहिल्यानंतर त्या मित्राची प्रगती सहीन झाली पाहिजे. काही घाम येतो दुसऱ्याने बुलेट आणली की, अवघड असतं. त्याला भाकरी जात नाही. एखाद्याचं तळाचं 2 तळ झालं की ते म्हणतो मग पोटच दुखत. पण कहून दुखत, शेजार तर देखवत नाही. काहीला सगळं जमतं पण शपथात खोड असते. हे अवघड असते महाराज. दुसऱ्या पण सुदामानं पाहिलं सोन्याची नगरी. अरे वा, माझ्या मित्राची सोन्याची नगरी, याच्यापेक्षा कोणता आनंद आहे माझ्या जीवनामध्ये. बाकी काहीच नको. माझा कृष्ण माझा मित्र आहे, याच्यातच माझी श्रीमंती आहे. याला मित्रप्रेम म्हणतात बंधूंनो. बस, असं बंधू प्रेम पाहिजे, मित्र प्रेम पाहिजे.
एकमेकांचं देखावलं गेलं पाहिजे माणसाला. पाहिलं महाराज आणि पाहिलं लक्षात आलं देवानी एवढं मोठं राज्य निर्माण केलं माझ्या. वा वा प्रभू धन्य आहे धन्य आहे. आले सुदामदेव. आल्याच्या नंतर असे द्वारका नगरीच्या समोर आले. एका व्यक्तीला विचारलं, अहो माझ्या कृष्णाचं द्वारकेचं मोठं राज्य आहे, हे राज्य बघून मी अवाक झालो, मला सांगा ना का तो कुठं राहतो, मला सांगा ना. असं विचारलं. एका जणाने सांगितलं, तुझा सुदामा आणि तू या अवस्थेत आणि तुझा सुदामा, अरे काय बोलतोयस भल्या माणसा. म्हणले खरंच माझा कृष्ण आहे, माझा तो सुदामा आहे. लक्षपूर्वक ऐका मित्रांनो, माझे तरुण बांधव इथं बसलेत. किती मोठं व्हा, किती मोठं व्हा, कलेक्टर व्हा, प्रांत व्हा, मोठे मोठे ऑफिसर बना, मुख्यमंत्री व्हा, PM व्हा, भारताचे राष्ट्रपती व्हा, पण लक्षपूर्वक ऐका, ज्या मित्राने आपल्याला गरिबीमध्ये साथ दिलेली असते ना, आणि तो जर आपल्याला भेटायला आला ना, त्याला अपॉइंटमेंटची कुठलीच गरज भासू देऊ नका. सरळ जा आणि त्याला बिलगा. तुमचा सगळ्यात मोठेपणा त्यात असेल. गरिबीमध्ये जो साथ देतो त्याला आपण मानलं पाहिजे, त्याला आपण दाद दिली पाहिजे. महाराज निघाला. श्रीमंती काय गरिबी काय डोक्यात काहीच नव्हतं. गेला सुदामा, द्वाराजवळ उभा राहिला आणि त्या द्वारपालांना म्हटलं, मा हिम्मत होती तेवढी, कृष्णच सखा करशित, माझा तो सवंगडी आहे, माझा तो लंगोटिया यार आहे, माझा तो सखा आहे. देखो देखो ये गरीबी कहा. द्वारपाल म्हणू लागले. द्वारपाल म्हणले, बाबा तुझी गरिबी बघ, आणि तू काय म्हणतो, संस्कृत मध्ये म्हणतो कृष्णच सखा आकर्षित, माझा सखा आहे, माझा मित्र आहे, कसं शक्य आहे. हे द्वारपाल म्हणतात बघा. देखो देखो ये गरीबी कहा. काय हो, कृष्ण के दर पे विश्वास लेके आया. विश्वास होता त्याला, विश्वास. मेरे बचपन का यार है नशा, यही सोच कर एक आस लेके आया. हरी अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, के दर पे सुदामा गरीब आ गया है, के दर पे सुदामा गरीब आ गया है. भटकते भटकते न जाने कहाँ से, भटकते भटकते न जाने कहाँ से, तुम्हारे महल हरी कभी न गया है, तुम्हारे महल के करीब आ गया है. नाम है सुदामा, बता दो कन्हैया को, नाम है सुदामा, बता दो कन्हैया को, नाम है सुदामा. नजर पे है पगड़ी, नतन पे है जामा, बता दो कन्हैया को, नाम है सुदामा. नजर पे पगड़ी, नतन पे जामा, बता दो कन्हैया को, नाम है सुदामा. बता दो कन्हैया को, नाम है सुदामा. मोहन
सेजा कर तुम्हें दो ये मिलने सका सेजा गया है अरे द्वार पालो तमिलना सिकंदो ये दर पे सुदामा कलीना गया है ये दर पे सुदामा कलीना गया क्या बोल. सुदामा आला आणि आल्याच्या नंतर सगळ्यांना सांगितल्याच्या नंतर द्वारपाल म्हणाले, हा हा जो कोणी आहे याचा निरोप तरी द्या बाबा, कोणीतरी जा. आणि गेल्याच्या नंतर निरोप दिला. संगीताच्या माध्यमातून आपण निरोप दिल्याच्या नंतर भगवान रुक्मिणी आणि भगवान श्रीकृष्ण एकत्र असे बसलेले होते. आणि जाऊन तो द्वारपाल सांगतो, भगवान काय झालं, भगवान अरे झालं काय सांगशील तर. हे बघा, बाहेर कोणीतरी एक जीर्ण झालेलं वस्त्र अंगावर आहे आणि ब्राह्मण आहे, त्याचं अंग क्रशित झालेलं आहे. तो त्या ठिकाणी अत्यंत वेगळ्या अवस्थेत तिथे आलेला आहे. नेमकं झालं काय त्याला, त्याचं ते जानवं जे आहे ना त्याला अनेक गाठी मारलेल्या आहेत. त्याच्या हातामध्ये काठी आहे, त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आहे आणि त्याच्या तोंडामध्ये कृष्ण नाम आहे. माहित नाही कोण आहे, पण त्यानं सांगितलं त्याचं नाव सुदामा आहे. भगवान म्हणले, सुदामा ऐकलं महाराज. आणि तो सांगत नाही, त्याला बाजूला केलं आणि भगवान सुटले पळत. के सुनते तोड़े चले आए मोहन लगाया गले से सुदामा को मोहन लगाया गले सुदामा को मोहन लगाया गले सुदामा को हुआ रुक्मिणी को बहुत ही असंभव हुआ रुक्मिणी को बहुत ही असंभव मेहमान के साथ अजीब आ गया है ये मेहमान के साथ अजीब आ गया है ये मेहमान के साथ अजीब आ गया है ये मेहमान के साथ अजीब आ गया है. आणि कृष्णाने जाता क्षणी कडकडून मिठी मारली. सुदाम्याला पाहिलं, डोळे भरून आले कृष्णाचे. एकमेकांना मिठी घातली आणि भगवान पाहता क्षणी लक्षात आलं, माझा हा सवंगडी आहे, माझा लंगुटिया यार आहे. पाहिलं महाराज, हात पकडला सुदाम्याचा, रथ बोलावला, त्या रथात बसवलं आणि रथात बसून सुदाम्याची यात्रा काढली आणि त्या महलापर्यंत नेली. रुक्मिणी माता फक्त अशी बघत होते. रुक्मिणी माता बघतच राहिल्या, अचंबित झाल्या. अरे कोण आहे एवढा जीर्ण झालेला व्यक्ती आहे, त्याचं वस्त्र बघा, त्याचं ते जानवं बघा, काय प्रसंग आहे. द्वारपाल बघत राहिले. देवानी रथात बसवलं आणि द्वारकेच्या सरळ सरळ सिंहासनाजवळ नेलं आणि त्या सिंहासनावर आसनस्थ होणार त्याच्या अगोदर भगवंताने सुदाम्याला पुढं केलं आणि सिंहासनावर बसवलं. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि सिंहासनावर बसवल्याच्या नंतर काय थाट विचारता महाराज. पाणी बोलवलं, त्या ठिकाणी सगळ्यांना बोलवलं. एक एकेला बोलवायचा, म्हणायचा, हे बघ, हा माझा लंगुटिया यार आहे, हा माझा वर्ग मित्र आहे, हा माझा सखा आहे, हा माझा सर्वस्व आहे, हा माझा भक्त आहे. असं ओळख करून देत असताना सगळ्या ज्या बायका होत्या त्या नमस्कार करायच्या. सुदामा काय म्हणला माहितीये का? सुदामा म्हणला, कृष्णा तुझं लग्न पण झालं? भगवान म्हणले, हो सुदामा माझं लग्न झालं. बरं, लग्न झालं तर एक बायको असते हे ठरलेलं असतं. कृष्णा तो इथं पण आवलीपणास केलास ना, काय झालं? 16,108 बायका केल्यास. असं बोलल्यानंतर भगवान हसायला लागले आणि भगवान सुदाम्याला खरं सांगतात. सुदाम्याला सांगतात, तू माझा मित्र आहे आणि माणूस मित्राला खरं बोलतो. आणि कृष्णाने सांगितलं, त्या फक्त लोकांना दिसायला आहेत, मी दिसायला आहे. मी ज्या 16,108 बायका केल्या ह्या सगळ्या फक्त एका वृत्तीमध्ये आहे. ती वृत्ती आहे 16,108. त्याला सांगायला आपल्याकडे टाइम नसल्यामुळे आपण अत्यंत धावत्या वेगात घेऊया आणि पुढे जाऊ. वृत्ती आहे सुदाम्या ह्या
दिसायला असेल 16,108 बायका नाही आहेत. असो, भगवान त्याला उपदेश करतात. उपदेश करता करता संपूर्ण राज्याचा परिचय करून देतात आणि मग विचारतात, सुदामा एवढ्या दुरून आलास बाबा? काय खाल्ला असेल, काय पिलं असेल माहित नाही. पायामध्ये काटे रुतले होते, पायात काही नव्हतं, उन्हात अन्नाचा इथपर्यंत आलास, आधी जेवून घे. असं म्हटल्यानंतर सांगावं सुदाम्याने, भगवान कृष्णा सांगायचं राहून गेलं रे. काय झालं? माझं पण लग्न झालं. मग काय झालं? मला पण 4 मुलं आहेत. काय झालं मग अजून? पण माझ्या घरामध्ये 18 विश्व दारिद्र्य आहे. तुझ्या वहिनीनं सांगितलं, तुझ्या वहिनीने सांगितलंय की जा त्या कृष्णाला जाऊन भेटा, त्याला आपलं सुख दुःख सगळं वर्णन करून सांगा. त्याला सांगितल्याशिवाय आपल्या जीवनात दुसरा कोणीच नाही, तो आपल्याला आपल्या दुःखात सहभागी होईल. असतो दादा, माणसाच्या जीवनात एक व्यक्ती असा असतो का त्याला माणूस सगळं काही वर्णन करून सांगू शकतो. तुझ्या वहिनीनं सांगितलं की सांगा त्याला, म्हणून आलो रे कृष्णा. नाही तर तुझं डोळे लावले, तुझं ध्यान होतं कृष्णा, मला कुठंच यायची गरज नव्हती. तुझं ध्यान मला निरंतर होत असतं कृष्णा. सांगितलं, सर्व वृत्तांत घडलेला सांगितला. देव पाय चोळत होते खाली, एक एक काटा काढत होते. देवाचं ते प्रेम आहे महाराज. देवाने एवढी अवस्थेला एवढ्या अवस्थेला जावं की भक्ताची पाय धुवावीत, भक्ताचा शृंगार करावा. स्वतःचा असलेला पंचा देवाने सुदाम्याला नेसायला दिला महाराज. आणि चंदनाच्या उटीने आंघोळ घातली. जेवायला 5 प्रकारचे 5 पदार्थ त्या ठिकाणी लावले. समोर आलेला सुदामा फक्त बघत होता शांतपणे काय चाललंय, कारण त्याने आतापर्यंत कधी पदार्थ पाहिले नव्हते. भाऊ, भिक्षावर जगणारा माणूस समोर पदार्थ पाहतो आणि कृष्णाला म्हणतो, कृष्णा अरे हे काय? माझे काम फक्त तुझ्या नामानं होतात. तुझं नाव घेतलं की माझे काम होतं. तुझी कृपा म्हणून माझं आतापर्यंत आयुष्य मी जगलो. तुझी अवकृपा झाली ना, त्या दिवशी मी मरण रे कृष्णा, मी मरण. हे काय आणलंय समोर? आजही लोक म्हणतात आम्हाला महाराज लोकांची लय सोय असते, महाराज लोकांना फार चांगलं खायला मिळतं. अरे आम्ही काय कुणाचं खातो? तो देव आम्हाला देतो. देवाने भोग लावला माय, आणि देवाने सांगितलं, सुदामा माझ्या देखत एक एक घास खा. सुदामा पोटभर जेवला. जेवल्याच्या नंतर विश्राम करायचा होता. सुदामा आता सगळं विसरला होता आणि विश्राम करण्याकरता पलंगावरती अंग टाकणार, तेवढ्यामध्ये त्याला आठवलं आणि आपल्या धोत्राची गाठ सोडली आणि त्यातलं जे आणलेले जे पोहे होते ना, ते पोहे काढले आणि पोहे काढून म्हणाला, कृष्णा तुझ्या वहिनीने तुला काहीतरी दिलंय, पण मला तुला दाखवावं असं वाटत नाही. भगवंत एवढा वेडा आहे महाराज, त्याला गुलामजामचा भेद घाला तो त्याच्याकडे बघत नाही, त्याला शिळ्या भाकरीचा भेद तो नजर लावून बघतो. असा भगवान आहे. आपण लीलेमध्ये नेहमी त्याचं वर्णन करतो. देवाने शिळं अन्न खाल्लंय महाराज तुकोबारायांबरोबर, ज्ञानोबारायांबरोबर. देवाने कोणती भूमिका केली नाही. उभा हा भाविकासाठी, देव त्याच्याकरताच उभा आहे, फक्त भक्तांसाठी उभा आहे. माझा भक्त काय करतो? देवाने त्या ठिकाणी ते पाहिलं. पाहिल्याच्या नंतर लक्षात आलं, आलेला प्रसंग समोर होता. समोर ते मुष्टीभर पोहे होते. देवाने जसं काही खूप दिवसाचा उपवासी आहे देव, आणि देवाने ते पटकन घेतले आणि खाल्ले महाराज. त्या दिवशी माझ्या सुदाम्याचा भाग्याचा उदय झाला. त्या दिवशी माझ्या सुदाम्याचा भाग्याचा उदय झाला. कारण याला असं होतं का त्याने ते निष्ठेने आणलं होतं. आपली निष्ठा फार महत्वाची आहे. नामदेवाच्या हाताने देव जेवतो. सुदाम्याच्या हातचं तो शिळ त्या ठिकाणी ते जीर्ण झालेले ते पोहे खातो. एका व्यक्तीने मला प्रश्न केला, महाराज मी 5 पक्वान लावेल देवाला,
5 पक्वान लावून देवाला मी द्यायला तयार आहे, देव खाईल का? त्यात भावना असेल तर निश्चित देव ते खाल्ल्याशिवाय राहणार नाही. आपली भावना फार महत्वाची आहे. आपण देतो काय त्यापेक्षा आपण कोणत्या भावनेनं देतो याला फार मोठं महत्व असतं. आणि त्याच दिवशी देवाने हसलं, देव हसला महाराज. आणि देव हसत हसत म्हणाला, बास सुदामा, सुदामा हे जिंकलंय तू, माझं हृदय जिंकलंय तू सुदामा. काय केलंय देवा मी असं? बस एवढंच केलंय, तुझी एरझार संपवली, तुझा व्यापार सफल झाला. तू इथपर्यंत आला ना वारी करत, इथपर्यंत माझ्यापर्यंत पोहोचला ना, तुझी वारी सफल झाली सुदामा, तुझं आयुष्य धन्य झालं. त्यांची सरली एरझार, आता परत जायचं नाही सुदामा, हे तुझं राज्य. आणि देऊन टाकली सगळी द्वारका सुदाम्याला. आपण काकड्यामध्ये त्याचं वर्णन बघतो. वीर शहीद जवान यश दिगंबर देशमुख यांच्या पुण्यस्मरणार्थ श्रीमद भागवत कथा व संकीर्तन सप्ताह शुक्रवार दिनांक 19 नोव्हेंबर 2021 ते शुक्रवार 26 नोव्हेंबर 2021.